आखाती देशांमधील युद्धामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गॅस संदर्भात एक पॅनिक सिच्युएशन निर्माण झालेली आहे। काय नेमकी परिस्थिती आहे कोल्हापूर जिल्ह्यातली आपण जाणून घेणार आहोत। कोल्हापूर जिल्ह्याच्या पुरवठा अधिकारी आपल्यासोबत आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खास करून गॅसची काय परिस्थिती आहे, घरगुती गॅसची काय परिस्थिती आहे, सप्लाय व्यवस्थित होतोय होत नाही काय? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण साधारणतः 112 गॅस एजन्सीज आहेत। त्याच्यामध्ये साधारणतः 11 लाख इतके डोमेस्टिक कन्झ्युमर्स आहेत। आता जे काही 5 आणि 9 तारखेला जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटनं जे काही हे काढलेलं त्याच्यामध्ये इसेन्शियल कमोडिटी ऍक्टमध्ये जे काही कंट्रोल ऑर्डर्स काढलेले आहेत त्याच्यामध्ये मग जो गॅसचा एलपीजीचा जो पुरवठा आहे त्यांनी कमर्शियलचा त्यांनी काही कॅटेगरीज सोडल्या तर त्यांनी तो बंद केलेला आहे आणि जो काही कमर्शियलचा जो गॅस पुरवठा आहे तो पूर्णपणे त्यांनी एलपीजीकडे तो डायव्हर्ट केलेला आहे। आता कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर आपल्याकडे 11 लाख इतके डोमेस्टिक कनेक्शन्स आहेत तिथे आणि आपली दिवसाची जी काही मागणी आहे साधारणतः जो काही सेल होतोय तो साधारणतः एक 30,000 इतका सेल होतोय तिथे। आता गेले जवळजवळ 8 दिवस झाला आम्ही त्याची स्टॉकची पोझिशन घेतोय तिथे आणि त्याबरोबर जे काही दिवसाचा जो काही सेल होतोय ते देखील आम्ही घेतोय। तर साधारणतः बिफोर वॉर जी काही सिच्युएशन होती आता ती पण तशीच आहे। म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला जेवढा पुरवठा तिन्ही कंपन्यांकडून येणं अपेक्षित आहे तितका आपल्याला पुरवठा होतोय तिथे। फक्त एक इश्यू मात्र त्याच्यामध्ये झालेला आहे की मला वाटतं मागच्या 8-10 दिवसामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने घरगुती गॅसचे दर वाढवले 60 रुपयानं वाढवले आणि कमर्शियल चा पुरवठा जेव्हा बंद केला तर थोडंसं लोकांमध्ये पॅनिक झालं की आता बहुतेक करून पुढचा नंबर हा डोमेस्टिकचा पण असेल। पण ऍक्च्युअली कमर्शियल जो बंद केलेला आहे तर त्याचं खरं तर रिझन असं आहे की डोमेस्टिक एलपीजी सप्लायवर कुठलाही प्रकारचा फ्युचरमध्ये परिणाम होऊ नये म्हणून त्याने तो बंद केलेला होता। म्हणजे याचा अर्थ असा नाही कुठे की घरगुती गॅसची कुठल्या प्रकारची टंचाई आहे, उलट भविष्यात टंचाई निर्माण होऊ नये म्हणून तो गॅस जो अतिरिक्त जो आहे तो इकडे वळवलेला आहे तिथे। मग त्यामुळे खरं तर लोकांमध्ये परत थोडी अफवा असेल त्याच्यामुळे ते पॅनिक झालेलं आहे। पण आता जर सिच्युएशन बघितली आम्ही तिन्ही गॅस कंपन्यांचे जे सेल्स ऑफिसर आहेत त्यांच्यामध्ये रोज त्यांच्या आम्ही संपर्कामध्ये आहोत। जितका साठा आम्हाला दिवसभरामध्ये आवश्यक आहे तेवढा साठा आम्हाला तिन्ही कंपन्यांकडून मिळतोय। फक्त एक इश्यू आहे की लोकांनी पॅनिक बुकिंग केल्यामुळे त्यांची जी काही एक्झिस्टिंग बुकिंग सिस्टीम आहे तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये लोड आलेला आहे तिथे आणि त्यामुळे बुकिंग होत नाही किंवा ओटीपी येत नाही किंवा त्याच्यामध्ये काही ग्राहकांनी त्यांचं हे केलेलं नसेल, केवायसी केले नसेल तर तेही ग्राहक आज येऊन केवायसी करायला लागलेत। त्याच्यामुळे ऍट अ टाइम ह्या सगळ्या गोष्टी सुरू असल्यामुळे त्यांच्या एक्झिस्टिंग सिस्टीमवर तिथं थोडासा ताण आलेला आहे। या बाबतीत मला वाटतं तिन्ही कंपन्यांचे जे सेल्स ऑफिसर आहेत त्यांच्याकडून त्याचा रिपोर्ट जो आहे त्या कंपन्यांना गेलेला आहे। त्याच्यावर मला वाटतं त्यांच्या लेवलला ते काम सुरू पण आहे तिथे। कदाचित 1-2 दिवसामध्ये बुकिंगची परिस्थिती जी आहे ती पण सुधारेल तिथे। पण पुरवठा आणि हे जे आहे त्याबद्दल मी 100% सांगू शकते की आपल्या जिल्ह्याला जेवढा पुरवठा आवश्यक आहे तितका आपल्याला प्राप्त होत तिथे आणि कुठल्याही प्रकारची टंचाई त्याची नाहीये। फक्त बुकिंग झाल्यानंतर बुकिंग झाल्याशिवाय त्याला डिलिव्हरी द्यायची नाहीये। त्या इश्यूमुळे लोकांमध्ये असं वाटतं की बुकिंग होत नाही याचा अर्थ काहीतरी शिवही आहे। फक्त तो रिझन आहे, बाकी पुरवठा आणि ह्याच्यामध्ये काही अडचण नाहीये त्यामध्ये। खरं तर कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं एक सूचना जारी केल्या की तुम्ही कुठेही एजन्सीच्या दारात जाऊन तुम्ही रांगा लावू नका। ग्रामीण भागामध्ये ते तंतोतंत पालन होते मात्र शहरामध्ये पालन होत नाही। आज देखील रांगा आपल्या पाहायला मिळाल्या नाही, नक्कीच नाही। काय होतं त्यामध्ये की ग्रामीण भागामध्ये म्हणजे बाकीचे पर्यायी स्रोत असतात, त्याच्यामध्ये शेणी असतात, त्याच्यानंतर लाकूड फाटा असतो तिथे, त्याच्यामुळे तितकं पॅनिक जे आहेत आणि तिथं कमी असतं आणि थोडंसं ग्रामीण भागामध्ये गॅसचा वापर जो आहे तो मला वाटतं फार कमी केला जातो। म्हणजे अगदीच असेल तर म्हणजे कुठल्या गोष्टीसाठी वापरला केला जातो। पण शहरी भागामध्ये मात्र घरगुती गॅसला कुठल्याही प्रकारचा वेगळा पर्याय नाहीये आणि आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मला वाटतं हा पहिला जिल्हा असा आहे की तो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रथम आपण 100% केरोसिन मुक्त केलेला आहे। त्याच्यामुळे पर्यायी जे इंधन जे होतं केरोसिन ते देखील बंद झालेलं आहे। त्याच्यामुळे खरं तर थोडंसं हे आहे, पॅनिक आहे। म्हणजे आपली 100% जी डिपेंडन्सी आहे तर ती एलपीजी गॅसवर आहे। पण परत मी अश्युअर करू इच्छिते की आपल्याकडे तेवढा सप्लाय आहे, पॅनिक व्हायची काही आवश्यकता नाहीये। इव्हन आपल्याकडे आता ॲडिशनल 2 दिवसाचा बफर स्टॉक सुद्धा आहे। म्हणजे रोजचा रोज आपल्याला स्टॉक मिळतोच आहे, प्लस आपल्याकडे बफर स्टॉक सुद्धा आहे। त्याच्यामुळे पॅनिक बुकिंग करू नका असं माझं खरं तर आव्हान राहील। खरं तर आपण बघितलं कमर्शियलची जी टक्केवारी आहे वापर करण्याची ती नेमकी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किती आहे आणि कमर्शियल गॅस संदर्भात काही सूचना आलेल्या आहेत?
नाही, ओव्हरऑल जर कन्झम्पशन पाहिलं तर साधारणतः 100% साधारणतः 80 ते 85% इतकंच फक्त कमर्शियलचं त्याच्यामध्ये म्हणजे हे आहे, त्याचा सेल असेल किंवा त्याचा वापर आहे तिथे. आणि बाकीचे 10 ते 15% इतका फक्त कमर्शियलचा वापर आहे. उर्वरित जो आहे तर म्हणजे साधारणतः 80 ते 85% हा आपला डोमेस्टिकचा वापर आहे तिथे. परंतु 9 मार्चला जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये जे कंट्रोल ऑर्डर जी काढलेली आहे त्याच्यामध्ये कमर्शियलचा जो काही पुरवठा आहे तर तो फक्त प्रायोरिटी सेक्टर जे त्यांनी ठरवून दिलेले आहेत त्यामध्ये मग हॉस्पिटल्स असतील किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असतील तर त्या ठिकाणी फक्त प्राधान्यानं करायचं आहे. बाकीचं हॉटेल्स असतील किंवा बाकीचे उद्योगधंदे असेल तर त्यासाठी तो वापर बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये. पण ते हॉटेल्स आणि इतर सगळे व्यावसायिक ते देखील पॅनिक झालेले आहेत. काय हा जी आणीबाणीची परिस्थिती आहे कधीपर्यंत राहू शकते? नाही, आता त्याबद्दल मी बोलण्यात पण मी मोठी नाहीये तिथे, पण जे काही न्यूज आम्हाला मिळतात म्हणजे ओपन सोर्स मधूनच मला जे काही इन्फॉर्मेशन मिळते त्यावरून असं लक्षात येते. आणि त्यामध्ये पेट्रोलियम मिनिस्ट्रीनं पण मला वाटतं की तिन्ही कंपन्यांना त्यांचं एलपीजीचं जे प्रोडक्शन आहे ते वाढवण्याच्या पण सूचना दिलेल्या आहेत. कदाचित मग डिमांड अँड सप्लायमध्ये जो काही गॅप आता सध्या राहतोय जो आपल्याला कमर्शियलला देता येत नाहीये तो कदाचित काही दिवसामध्ये तो गॅप जो आहे तो भरला जाईल असं मला वाटतंय. आणि लवकरच मला वाटतं की कमर्शियलला सुद्धा गॅस पुरवठा सुरू होईल त्यामध्ये. तर आपण बघितलं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठेही घरगुती गॅसची टंचाई बिलकुल नाही आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवेवरती विश्वास ठेवू नये, कुठेही पॅनिक होऊ नये. आणि ज्या काही आपण गेले 4 दिवस बघतोय कोल्हापूर शहरामध्ये ज्या काही सिलेंडरसाठी गर्दी केली जाते त्या रांगा देखील लावण्याची गरज नाही. फक्त सिस्टीमवरती जो लोड आलाय त्याच्यामुळे लोक हे पॅनिक झालेले आहेत, कारण त्यांना ओटीपी येत नाही किंवा त्यांचं रजिस्टर होत नसेल. मात्र पुरवठा हा योग्य पद्धतीने सुरू आहे. पूर्वी ज्या पद्धतीने पुरवठा होता तसाच पुरवठा आता देखील आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही असं देखील पुरवठा अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.